has all that evidence gone? संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता। 21 जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात हाती फारसं काहीच लागलं नाही। अधिवेशनाच्या अख्ख्या सत्रात केवळ राजकीय घमासान, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक पाहायला मिळाली। दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात प्रतिष्ठापूर्वक चर्चा व्हायला हवी असं आवाहन विरोधकांना केलं। मात्र दुर्दैव म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष यांचा हा केविलवाणा आटापिटा सुरू असताना जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। याच गदारोळात ऑनलाईन गेमिंगला बंदी घालणारं विधेयक हे मंजूर करण्यात आलंय। संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर झालं। काल लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यावर आज राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आलंय। दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीकरता पाठवण्यात येईल। आता विधेयक मंजूर होताच झुपी गेम्सने रिअल मनी गेम्स थांबवले। दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम 11, रमी पोकर सारखे ऑनलाईन गेमही बंद होण्याची शक्यता आहे। ड्रीम 11 सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक आहे। पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे। ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं। तामिळनाडूच्या मदुराईमध्ये टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेता विजय थलपतीच्या भव्य रॅलीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। पक्षाचा